चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला, पत्नी गंभीर जखमी, पती फरार. नाशिक रोड परिसरात कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार घडलाय. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक रोड येथील जय भवानी रोड परिसरात राहणाऱ्या वैशाली या महिलेवर तिचा पती हनुमान त्र्यंबक हिंगे, मूळ राहणार परभणी, याने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडली. तक्रारीनुसार वैशालीचे 2 महिन्यांपूर्वी हनुमान हिंगे याच्याशी दुसरे लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्यासोबत वाद घालत होता. घटनेच्या दिवशी आरोपीने वैशालीला माझ्यासोबत परभणीला चल असे सांगितले. परभणीला जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून आरोपीने आज तुला संपवूनच टाकतो अशी धमकी देत धारदार शस्त्राने तिच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर वार केले. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या वैशालीने तिच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली. आई तातडीने घरी पोहोचली असता वैशाली रक्ताच्या थारोड्यात पडलेली होती. तिला तात्काळ उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी वैशालीने उपचारादरम्यान संपूर्ण घटना आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने नाशिक या तक्रारीवरून हनुमान त्र्यंबक हिंगे याच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 433/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 109(1) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड.